ठाणे महानगरपालिकेचा सन 2025-26च्या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। या प्रक्रियेत गतवर्षीप्रमाणेच माझ्या नजरेतून ठाणे या उपक्रमाअंतर्गत नागरिकांचा सहभाग असावा, यासाठी नागरिकांना सूचना पाठवण्याचे आवाहन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले। ज्या नागरिकांना 2025-26च्या अर्थसंकल्पाविषयी काही सूचना मांडायच्या आहेत, त्यांनी शनिवारी 8 फेब्रुवारीपर्यंत त्या सूचना cfo@thanecity.gov.in या ईमेल ID वर पाठवाव्यात। त्याशिवाय मुख्य लेखा विभाग, दुसरा मजला, महापालिका मुख्यालय, जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग या पत्त्यावर लेखी स्वरूपातही पाठवता येणार असल्याची माहिती ठाणे महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिलीप सूर्यवंशी यांनी दिली आहे। मान्सूनपूर्व कामं वेळेत व्हावीत आणि सर्व यंत्रणांचा परस्पर संबंध असावा, यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व विभागांची बैठक आयुक्त दालनात आयोजित केली होती। महापालिका कार्यक्षेत्रात पावसाळ्यात खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी रस्त्यांची कामं सर्व वेळेत पूर्ण करावीत। तसंच खड्डे पडण्याची जी ठिकाणं आहेत त्या ठिकाणी पाहणी करून सर्व कामं 30 एप्रिलपर्यंत पूर्ण करावीत। त्याचप्रमाणे मान्सून कालावधीतही काही कारणास्तव खड्डे पडले तर ते तात्काळ दुरुस्त करण्यासाठी यंत्रणा सज्ज असेल, या दृष्टीनं नियोजन करण्याच्या सूचना आयुक्तांनी या बैठकीत दिल्या आहेत। महापालिका कार्यक्षेत्रातील मान्सूनपूर्व कामांसंदर्भात नियोजन समितीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री, ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सूचना करण्यात आल्या। त्या अनुषंगानं सर्व प्राधिकरणांना आपल्या अखत्यारीतील कामं युद्धपातळीवर पूर्ण करावीत, जेणेकरून पावसाळ्यात कोणत्याही समस्येला नागरिकांना सामोरं जावं लागणार नाही, या दृष्टीने राहावं, असे निर्देशही आयुक्त राव यांनी दिले आहेत। ठाणे महानगरपालिका क्षेत्रात दरवर्षी ज्या ठिकाणच्या रस्त्यांवर आणि उड्डाणपुलांवर खड्डे पडतात, त्या ठिकाणी प्रभाग समितीनिहाय कार्यकारी अभियंत्यांनी काँक्रिटीकरण किंवा अत्याधुनिक पद्धतीनं अधिक गुणवत्तापूर्ण कामं होतील किंवा कशी ती पाहावीत। शहरात विविध ठिकाणी मेट्रो प्राधिकरणामार्फत सुरू असलेली कामं लवकरात लवकर पूर्ण होतील, या दृष्टीनं कार्यवाही करावी। तसंच ज्या ठिकाणी डेब्रिज पडला आहे ते तात्काळ उचलून रस्त्याच्या पृष्ठभाग समतोल करण्याच्या सूचनाही आयुक्त राव यांनी या बैठकीत दिल्या। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे जिल्हाधिकारी अशोक क्षणगारे यांच्या दालनात प्रवेश करून अंडी नेत आंदोलन केलं। शासकीय शाळेत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मध्यान्ह भोजनातून अंडी बंद केल्याचा आरोप करत आव्हाड यांनी हे आंदोलन केलं। आव्हाड यांनी आरोप राज्य शासनावर मध्यान्ह भोजनात अंडी बंद झाल्याचा केला होता। त्यांनी एक समाज माध्यमाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही लिहिलं आहे। या पत्रात त्यांनी 24 लाख लाभार्थी विद्यार्थ्यांना अन्याय असल्याचं आपलं मत असल्याचं म्हटलं आहे। शासकीय शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती शक्यतो चांगली नसते किंवा बेताची असते, त्यामुळे ते शासकीय शाळेत शिक्षण घेत असतात। आर्थिक परिस्थिती बेताची असल्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर देखील होत असतो। शालेय जीवनात शारीरिक आणि बौद्धिक वाढीसाठी आवश्यक असणारी प्रथिनं त्यांना मिळत नाहीत, असे अनेक अहवालातून समोर आले आणि म्हणूनच या आधीच्या राज्य सरकारनं या विद्यार्थ्यांच्या शारीरिक वाढीसाठी पूरक ठरेल म्हणून त्यांच्या मध्यान्ह भोजनात आठवड्यातून एकदा अंडी आणि इतर पौष्टिक पदार्थ देण्याचा निर्णय घेतला होता, ज्यामुळे या विद्यार्थ्यांना योग्य ती प्रथिनं मिळतील आणि त्यांचा शारीरिक तथा मानसिक विकास होण्यास मदत होईल आणि एक तंदुरुस्त पिढी निर्माण होईल। म्हणूनच महोदय, आपण या निर्णयाचा फेरविचार करावा। राज्य सरकार हे मायबाप असतं, त्यांनी आपल्या लेकरांना असं वाऱ्यावर सोडू नये, त्यांच्या आरोग्याशी खेळू नये। दावोसमध्ये जाऊन 15 लाख कोटींच्या MOU साईन करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना 15 कोटी जड झालेत, ही बाब आपल्याला शोभणारी नाही, हे लक्षात घ्यावं, इतकीच नम्र विनंती, असं त्यांनी या पत्रात नमूद केलंय। या पत्रानंतर त्यांनी कार्यकर्त्यांसोबत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश केला। त्यानंतर त्यांनी अंड्यांचे ट्रे जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात नेत आंदोलन केलं। अशी माहिती मिळते आहे की पोषण आहारात हे तुम्ही बोलणार असाल तर तुम्ही बोला, नाही तर मी
अशी बातमी हाती आली आहे की 24 लाख विद्यार्थ्यांना जी अंडी आणि पौष्टिक आहार दिलं जायचं ते अचानक बंद करण्यात आलेलं आहे. गरिबाच्या घरातल्या पोरांना पौष्टिक आहार मिळत नाही, खास करून प्रथिन म्हणजेच प्रोटीन मिळत नाही आणि त्यांच्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो, त्यांच्या वाढीवर परिणाम होतो. प्रोटीन हे फक्त शारीरिक वाढीस कारणीभूत ठरत नाही तर इव्हन त्यांच्या म्हणजे मेंटल हेल्थला देखील हेल्पफुल असते. अशा परिस्थितीत महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याने पुढारलेल्या राज्याने अंडी बंद करावीत हे दुर्दैवी आहे. एकीकडे आपण लाखो करोडो कोराचे आंतरराष्ट्रीय करार करून आलो आणि स्वतःच्या घरात अंडी बंद करून टाकली. बाकी ते काय सत्व मिळतं ते बंद करून टाकायचं. आता काय महाराष्ट्रात फक्त बोनविटा खाणाऱ्या पोरांनीच जगायचं का? महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाण्यातील शिवचैतन्य मित्रमंडळाच्या वतीनं श्री सिद्धिविनायक मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त महाकुंभाभिषेक सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. या सोहळ्यात गृह आणि महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी उपस्थित राहून गणरायाचं दर्शन घेतलं. या निमित्तानं महाकुंभ यात्रेची सुरुवात गणेश चौक, शिवाजीनगर, बागळे स्ट्रीट येथून करण्यात आली. या यात्रेत हजारो भक्त, आध्यात्मिक संत आणि कीर्तनकार सहभागी झाले होते. टाळ मृदुंगाच्या गजरात दिंडीच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात ही यात्रा पार पडली. पहिल्यांदाच मागे गणेश उत्सवानिमित्त येथे येण्याचा योग आला. आमच्या पक्षाचे शिवसेना सचिव संजय मोरे यांनी हा उत्सव सुरू केला. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्र पुढे नेत आहेत. ठाणेकरांचं प्रेम नेहमीच आमच्या सोबत असल्याचंही कदम यांनी सांगितलं. अक्षय शिंदे प्रकरणात मंत्री योगेश कदम आणि मंत्री संजय शिरसाट यांना नोटीस बजावण्यात आली आहे. यावर प्रतिक्रिया देताना कदम यांनी आम्हाला मिळालेल्या लीगल नोटीसला कायदेशीर पद्धतीनं उत्तर दिलं जाईल असं सांगितलं. सर, या ठिकाणी गणेश मंदिराला भेट दिली आहे. अतिशय उत्स्फूर्त उपक्रम दरवर्षी गणेश जयंती निमित्त सुरू असतात, काय सांगा? नाही, माझं आज खरं तर पहिल्यांदाच या गणेशोत्सवाच्या निमित्ताने येणं होत आहे. शिवसेनेचे आमचे सचिव संजयजी मोरे यांनी अतिशय चांगला उपक्रम गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी हाती घेतलाय. विशेषतः कधी कधी आपण देवपण करत असताना आपण हिंदू शास्त्र आपण थोडासा विसर व्हायला होतो. परंतु ज्यावेळेला आपण प्राणप्रतिष्ठा आपण गणरायाची करतो त्यानंतर शास्त्रामध्ये असा उल्लेख आहे की 12 वर्षाने आपण एकदा तरी पुन्हा एकदा प्राणप्रतिष्ठा करायची असते. आपण जेव्हा परमेश्वराकडे आशीर्वाद मागतो त्यावेळेला आपल्यामधले नकारात्मक जे भाव असतात आपण ते देवाला आपण देत असतो आणि गणरायाच्या पोटात घेत असतो. आणि म्हणून पुन्हा एकदा गणरायाची ऊर्जा पुनर्जीवित व्हावी ह्यासाठी शास्त्रामध्ये दर 12 वर्षाने अशी पूजा करायची जी एक प्रथा आहे. मला वाटतं ती प्रथा संजयजी मोरे यांनी जिवंत ठेवली आहे. खऱ्या अर्थाने मला वाटतं बाळासाहेबांचं एक सच्चा शिवसैनिक, सच्चा हिंदुत्व काय असतं त्याचं पुन्हा एकदा मला तिथं उदाहरण पाहायला मिळालंय. आणि म्हणून मला वाटतं त्यांचं मनापासून मी आज कौतुक करतोय. आणि शेवटी या शिवसेना परिवारामुळेच माझ्यासारख्या तरुणाला आज मंत्रिपद मिळालेलं आहे. आणि म्हणून नक्कीच सगळ्यांचे आशीर्वाद हे मला मिळावेत हा देखील छोटा स्वार्थ घेऊन आज मी इथे आलोय. शेवटी वंदनीय बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन संभाजी शिंदे साहेब महाराष्ट्रामध्ये प्रचंड मेहनत घेतात, काम करतायत, विकास करतायत आणि त्यांना साथ द्यायला
ठाणेकर देखील कधीच कमी पडले नाहीत आणि त्या ठाणेकरांच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित झाल्याने आमच्यामध्ये नेहमी वेगळा उत्साह असतो आणि नक्कीच त्या उत्साहामुळे आज मी इथे आलोय. तर राष्ट्रीय उद्यान आणि MIDCच्या 5 किलोमीटर परिघातील पर्यावरण संवेदन क्षेत्र 20,000 चौरस मीटर ते 1,50,000 चौरस मीटर बिल्टअप विकास क्षेत्र असलेल्या प्रकल्पांना आता राज्य शासनाच्या पर्यावरण संनियंत्रण समितीकडून बांधकाम परवानग्या मिळणं सोयीचं होणार आहे. खासदार नरेश म्हस्के यांनी यासाठी केंद्रीय पातळीवर केलेल्या पाठपुराव्यामुळे ही अधिसूचना निघाली आहे. ऑगस्ट 2024 मध्ये राष्ट्रीय हरित लवादाच्या एका निर्णयामुळे अभयारण्य, राष्ट्रीय उद्यान आणि MIDCच्या 5 किलोमीटर परिघातील 20,000 चौरस मीटर ते 1,50,000 चौरस मीटर बांधकाम क्षेत्र असलेल्या बांधकाम प्रकल्पांना केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या परवानग्या घेण्या आवश्यक असल्याचं म्हटलं होतं. मात्र या निर्णयाबाबत संदिग्धता असल्यानं गेली 6 महिने राज्यातील अनेक बांधकाम विकास प्रकल्प रखडले होते. खासदार नरेश म्हस्के, शिवसेना नवी मुंबई जिल्हा प्रमुख किशोर पाटणकर यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याशी संवाद साधत मार्ग काढण्याची विनंती केली होती. खासदार नरेश म्हस्के यांच्या पाठपुराव्याला यश येत 29 जानेवारी 2025 रोजी केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाचे संयुक्त सचिव रजत अग्रवाल यांनी या संदर्भात राजपत्रीय अधिसूचना जारी केली आहे. आता 20,000 चौरस मीटर ते 1,50,000 चौरस मीटर बिल्टअप विकास क्षेत्र असलेल्या बांधकाम प्रकल्पांना राज्य शासनाच्या पर्यावरण संनियंत्रण समितीकडून परवानग्या घ्याव्या लागणार आहेत. या निर्णयामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर आणि राज्यातील अनेक शहरातील बांधकाम विकास, नागरी प्रकल्प मार्गी लागणार आहेत. या निर्णयामुळे केवळ विकासकांना दिलासा मिळाला नसून अनेक फ्लॅट खरेदीधारक, पुनर्विकास प्रकल्पातील रहिवासी यांचाही फायदा होणार असल्याची माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी दिली आहे. यासाठी सहकार्य करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे खासदार नरेश म्हस्के, किशोर पाटकर यांनी जाहीर आभार मानले.